ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सायलीपासून. तर आता इथे सायली म्हणते अर्जुनला सवयच नाही आहे ना अशा शांततेची, असं म्हणते आता सायली. हो, असं म्हणतो आता अर्जुन. आपलं घर कसं नेहमी माणसाने भरलेलं असतं असं म्हणते आता सायली. आणि आज असं म्हणते सायली, आता आपण दोघेच. तर अर्जुन म्हणतो मला पण जरा वेगळंच वाटतंय असं म्हणतो आता अर्जुन. तर आता सायली म्हणते सगळ्यांना बाहेर जाऊन 5 मिनिटं पण नाही झाली आणि मला त्यांची आठवण यायला लागली असं म्हणते आता सायली. मी पण त्यांना मिस करतोय असं म्हणत होता अर्जुन. आईबाबांचे जे छोटे छोटे वाद आणि अस्मिताई तिचं जोरजोरात हसणं, आपल्याला चिडवणं आणि विमल असं म्हणत होता अर्जुन. लहान तोंडी मोठा घास घेते हा असं करत जे बोलायचं ते बोलून टाकते असं म्हणत होता अर्जुन. तर आता सायली हसते. खरंच खूप मिस करतो मी सगळं असं म्हणत होता अर्जुन. पण काय हो असं आज सगळ्यांना एकत्र कसं बाहेर जावंसं वाटलं असेल असं म्हणते आता सायली. ते पण आपण घरात नसताना असं म्हणते आता सायली. असं म्हणत होता अर्जुन. मला वाटतंय त्यांचा प्लॅन असेल असं म्हणतो होता अर्जुन. जाणून बुजून केलंय असं म्हणतो होता तो. म्हणजे आपल्याला थोडा वेळ मिळावा म्हणून असं म्हणतो होता अर्जुन. तर सायलीला असते आजपर्यंत असं कधीच घडलेलं नाही आहे की आपण असे एकटे राहिलोय घरी असं म्हणतो होता अर्जुन. हो, असं म्हणतो होता तो. एकदा असं झालं होतं, पण तेव्हा प्रियाने प्रँक केला होता असं म्हणतो होता अर्जुन. तिचा हेतू वाईट होता हो, पण आज ह्या सगळ्यांना असं का वाईट वाटलं असेल असं म्हणते आता सायली. त्यांना वाटलं असेल कदाचित की आपल्याला थोडा वेळ एकमेकांसोबत मिळायला हवा असं म्हणतो होता अर्जुन. आणि अशी आयडिया ना मला नेहमी अस्मिताच्याच डोक्यात येते असं म्हणतो अर्जुन. मग आता हा वेळ आपल्याला कसा घालवायचा आहे हे आता आपल्यालाच ठरवायचं आहे असं म्हणतो होता अर्जुन. असं म्हणतो होता तो. मूवी किती वेळा तुला किचनमध्ये काम करायचं असेल तर मी येतो तुला हेल्प करतो असं म्हणतो होता अर्जुन. ते तर नेहमीच आहे हो असं म्हणते आता सायली. पण सगळ्यांनी मिळून आपल्याला असा खास वेळ काढून दिलाय तर तो कसा खास घालवायला हवा ना असं म्हणते आता सायली. मला सुचलंय काहीतरी असं म्हणत होता अर्जुन. काय सुचलं असं म्हणते आता सायली. हे बघ, मी असं काहीतरी करणार जो तुझा टॅलेंट आहे असं म्हणत होता अर्जुन. आणि तू असं काहीतरी करायचं जे माझं टॅलेंट आहे असं म्हणत होता अर्जुन. म्हणजे असं म्हणते आता सायली. मला नाही कळलं अर्जुन म्हणतो. व्हेरी सिम्पल, तू फॅन्टॅस्टिक सिंगर आहेस असं म्हणत होता अर्जुन. सो आज मी गाणार असं म्हणत होता तो. आणि मी थोडीशी बासरी वाजवतो तर आता तू पण बासुरी वाजवणार असं म्हणत होता अर्जुन. जमेल ना असं म्हणत होता अर्जुन. हा, तर आता सायली म्हणते जमेल ना, तुम्ही मला चॅलेंज देताय असं म्हणते आता सायली. हा हा, हवं तर असं समज, पण जिंकणार तर मीच आहे हा असं म्हणत होता अर्जुन. हो का असं म्हणते आता सायली. मग बघूया हा, कोण हारतंय आणि कोण जिंकते असं म्हणते आता सायली. बघूच असं म्हणत होता अर्जुन. आणि आता तो निघतो तिथून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया आलेली असते सुभेदारांच्या घरी. आणि आता ती गेट उघडून आतमध्ये आलेली असते आणि गार्डनमध्ये असते बघा प्रेक्षक हो. आणि आता ती ते गाठोडं घ्यायला आलेली असते सुभेदारांच्या घरी बघा प्रेक्षक हो. आणि आता ती येतेने बघते तर काय दरवाजा असतो तो उघडा असतो. म्हणजे एवढं मोठं घर आहे आणि दरवाजा उघडा ठेवून बसलेत बघा प्रेक्षक हो अर्जुन आणि सायली. तर सायली आता गाणं म्हणायला लागते. रोज पहाडे नवे असं गाणं म्हणते आता ती. तर आता इथे सायली रोमॅन्टिक गाणं गाते अर्जुनसाठी आणि अर्जुन तिच्याकडे बघत असतो. तर आता सायलीचं गाऊन होतं. तर आता ती अर्जुनला विचारते कसं गायलं. तर आता अर्जुन म्हणतो एकदम भारी आणि टाळा वाजवतो आता तो. तर आता तो म्हणतो फॅन्टॅबलेस. तर आता इथे प्रिया बाहेर थांबलेली असते बघा प्रेक्षक आणि आता ती आत घुसण्याचा प्रयत्न करत असते. तर आता ती दरवाजा उघडते आणि आता ती बघते की समोरच अर्जुन आणि सायली बसलेले असतात. झालं ना आता तुम्ही हेच गाणं गाऊन दाखवा बरं असं म्हणते आता सायली. अर्जुन आणि सायली असं म्हणते आता प्रिया. मी असं म्हणतो होता अर्जुन. तर आता अर्जुन गायला म्हणतो गातो गातो मी मी सुरू केलं ना तर मग वेडी होशील वेडी, माझं गाणं ऐकून वेडी होशील तू असं म्हणतो होता अर्जुन. बरं बरं असं म्हणते आता सायली सुरू करा. हा असं म्हणतो होता अर्जुन. सिम्पल आहे असं म्हणतो होता तो. चालवतोस असं म्हणतो होता अर्जुन. सा असं म्हणतो होता अर्जुन. तर सायली हसायला लागते बघा प्रेक्षक. लागला लागला असं म्हणतो होता तो. असं म्हणतो होता तो. बोल का होते असं म्हणतो होता अर्जुन. मन धाका धाका चोडते नवा परत गाणं गाऊन दाखवते बघा सायली. तर आता इथे अर्जुनला टेन्शन आलेलं असतं खूप. सिम्पल आहे असं म्हणत होता अर्जुन. सा असं म्हणत होता तो. सा मन धाका धाका चोडतो नवा तो म्हणायला लागतो होता आणि खूप घाण गातो अर्जुन. तर सायली खूप हसायला लागते. तर आता सायली येते आणि म्हणते नाही हा, हे छान होतं पण आता जरा गाऊन दाखवा ना असं म्हणते आता सायली. तर आता प्रिया हे सगळं बघत असते. आता सुभेदारांच्या घरी कोणी नाही आहे असं म्हणतो होता. नागराज, प्रताप, वहिनी, अर्जुन, सायली सगळे बाहेर गेलेत असं म्हणून सांगितलेलं असतं ना नागराज. तर आता प्रिया या बघते ह्या दोघांना. आता काय असं म्हणत होता अर्जुन. बरं, घसा थोडा खराब आहे ना माझा असं म्हणत होता अर्जुन. तू एकदा गाऊन दाखव ना, मी ऐकतो असं म्हणत होता अर्जुन. मन धाका धाका चोडते नवा परत गाऊन दाखवते आता सायली बघा प्रेक्षक हो. तर आता अर्जुन म्हणतो परत गायला सुरुवात करतो तो. तर आता दोघे गाऊन दाखवत असतात एकमेकांना बघा प्रेक्षक आणि प्रिया हे सगळं बाहेर थांबून बघत असते.
फार वेडी झाले मी असं म्हणते आता. सायलीने खूप जोरात हसते आता ती. "हस तू हस, गंमत करतेस ना?" असं म्हणत होता अर्जुन. आता बघ" असं म्हणत होता तो. "मी बासरी वाजवतो आता आणि मग तुला बासरी वाजवायला लागेल तेव्हा मी हसेन, ही ही" असं म्हणतो. आता बघ" असं म्हणतो आणि आता तो बासरी वाजवायला सुरुवात करतो. तो नागराज तर म्हटला होता की घरी कोणीच नाही आहे, पण हे दोघे तर इथेच आहेत असं म्हणते आता प्रिया. आणि आता इथे अर्जुन बासरी वाजवत असतो. तर आता जे टायटल ट्रॅक असतं ना बघा प्रेक्षक तेच वाजवतोय आता अर्जुन. तर आता खूप भारी वाजवतो बघा प्रेक्षक बासरी अर्जुन. आणि आता सायली ऐकत असते तिची बासरी वाजवण्या आणि ती खूप एन्जॉय करत असते आता. करू दे ह्यांना यांचा रोमॅन्स असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे अर्जुनचं बासरी वाजवून संपतं. तर आता सायली म्हणते खूप छान असं म्हणून टाळ्या वाजवते ती. थँक्यू असं म्हणतो होता अर्जुन. आता तू वाजव असं म्हणतो होता तो. तर सायली म्हणते मी मी बासरी असं म्हणते आता ती. म्हणजे हां घे 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 असं म्हणतो होता अर्जुन. वाजव. मी तुम्हाला गाणं गाऊन दाखवलं तर इट वॉज बॅड नॉट दॅट ग्रेट असं म्हणतो होता अर्जुन. तुम्ही शिकवा असं म्हणते आता सायली. ये शिकवतो असं म्हणतो होता अर्जुन. तर आता इथे अर्जुन तिला बासरी शिकवतोय बघा प्रेक्षक कसं धरायचं वगैरे सगळं सांगतोय तो आता सायलीला. आणि आता तो असं पकडायचं तसं पकडायचं म्हणून शिकवायला लागतो. आणि आता सायली तिच्याकडे बघत असते आणि आता तो तिची बोटं धरून तिला शिकवत असतो बघा प्रेक्षक आणि आता ते दोघे एकमेकांना बघतात आणि खूप रोमॅन्टिक सीन असा दाखवला इथे बघा प्रेक्षक आणि एकमेकांमध्ये आता दोघेही गुंतलेले असतात इथे. तर आता इथे सायली लाजते खूप. तर आता इथे सायली वाजवायला लागते बासरी. तर आता अर्जुनला आश्चर्य वाटतं की सायली कसं काय वाजवतेय बासरी म्हणून. तर आता सायली खूप भारी वाजवते बघा प्रेक्षक बासुरी आणि अर्जुनला मात्र आश्चर्य वाटतं ही काय करते म्हणून. तर आता अर्जुन तिच्याकडे टक लावून बघत असतो बघा प्रेक्षक आणि सायली खूप भारी बासरी वाजवत असते. खूप छानच दाखवलंय बघा प्रेक्षक आणि आता खूप एन्जॉय करत असतो अर्जुन कारण सायली खूप छान वाजवत असते ना बासरी. तर आता अर्जुन टाळ्या वाजवतो खूप. माइंड ब्लोईंग असं म्हणतो होता अर्जुन. 1 मिनिट म्हणजे तुला बासरी वाजवता येते आणि तू ते मला सांगितलं नाहीस. सांगितलं असतं तर तुम्ही हे चॅलेंज कुठे दिलं असतं तुम्ही मला. मुळात हे चॅलेंज वगैरे तुमच्या डोक्यात आलं माझ्या नाही असं म्हणते आता सायली. बरं पण मला हे सांग की तू बासरी वाजवायला शिकलीस कुठून असं म्हणत होता अर्जुन. आश्रमात असताना मधुभाऊ वाजवायचे बासरी. तर आता सायली अर्जुनचा हात पकडते आणि बसवते त्याला आणि आता ती म्हणते की मी आश्रमात होते ना तेव्हा दर रविवारी मधुभाऊ बासरी वाजवायचे. मी गायचे आणि प्रिया नाच करायची असं म्हणते आता सायली. काका कविता ऐकवायचे. प्रत्येक रंग असायचा त्या मैफिलीमध्ये असं म्हणते आता सायली. मग हळूहळू प्रिया आमच्यात येण्याशी झाली असं म्हणते आता सायली. पण कुसुमताईचं पण लक्ष स्वयंपाकघरातून आमच्याकडेच असायचं असं म्हणते आता सायली. आणि मग हळूहळू दिवस बदलत गेले असं म्हणते आता सायली. पण ही जी काय बासरी मला वाजवता येते ना ती मधुभाऊमुळेच असं म्हणते आता सायली. ते दिवस गेले आता आणि परत तसे दिवस आलेच नाही तो असं म्हणते आता सायली. तर आता इथे प्रिया आउटडोअरच्या मार्गाने येत असते बघा प्रेक्षक आतमध्ये आत घुसण्यासाठी घरामध्ये आणि आता ती त्या आउटडोअरच्या दरवाजाकडे येते बघा प्रेक्षक आणि आता ती दरवाजा उघडते आणि बघते तिथला. तर आता तो दरवाजा का उघडत नाही मग प्रिया पुढे जाते आणि मग आता ती सगळे दरवाजे बघत असते. तुला कळतंय का मी काय बोलतोय ते असं म्हणत होता नागराज मैपतला. हे हॅलो ती प्रिया नुसती डोक्यावर नाही बसली आता थया थया नाचायला लागली असं म्हणत होता नागराज बघा प्रेक्षक आता भीती वाटायला लागली आहे मैपत. ते काहीतरी करणार आहे आपलं असं म्हणत होता नागराज. तर मैपत म्हणतो नागराज शेठ तिने काय करायच्या आधी आपण असं काहीतरी करायचं असं म्हणत होता मैपत. ती प्रिया स्वतःच आपलं डोचकं भिंतीवर आपटून आपटून स्वतःच कपाळ मोक्ष करून घेईल असं म्हणत होता मैपत. एकदा का तिचे आईबाप तिच्या समोर आले ना ती तिच्या जिभेला अशी पाचरं बसेल ना ती कुठेच बोंबलू शकणार नाही असं म्हणत होता मैपत. पण त्या चोरीच्या कंप्लेंटमुळे तिचे खरे आईबाप सापडणार आहेत का आपल्याला असं म्हणत होता नागराज. त्या चोरीचा आगापिच्छा तरी माहितीये का आपल्याला आणि काय कळतच नाही आहे ना त्यातलं असं म्हणत होता नागराज. कळणार कळणार असं म्हणत होता मैपत. कळणार मैपत चिकरेला काही अवघड नाही तिचे आईबाप पण सापडतील आणि हा मैपत चिकरे हळूच ह्या सुभेदारला उचलून तिच्या खऱ्या आईबाबांपर्यंत पोचवल असं म्हणतो होता मैपत. तर आता इथे अर्जुन म्हणतो मधुभाऊना मिस करतेस ना. तर आता सायली म्हणते हो त्यांना अगदी रोज जरी भेटले ना तरी मन नाही भरत हो असं म्हणते आता सायली. तर आता इथे अर्जुन म्हणतो खूप दिवसांपासून तुला एक असं म्हणत होता अर्जुन महत्वाची गोष्ट सांगायची होती असं म्हणत होता अर्जुन. हे म्हणजे आता मधुभाऊंचा विषय निघाला म्हणून असं म्हणत होता अर्जुन. म्हणून जर आता हिम्मत करून सांगतोय तुला असं म्हणत होता अर्जुन. असं काय सांगणार तुम्ही मला असं म्हणते आता सायली. तर अर्जुन म्हणतो हे बघ मधुभाऊ कोमामध्ये जाण्याआधी एक गोष्ट मला सांगून गेली असं म्हणत होता अर्जुन. तर आता अर्जुन म्हणतो ते म्हणाले होते की तर तो सांगतो तिला सगळं आणि आता ऑडिओ नाही दाखवलंय. सायलीचे आईबाबा
फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं बघा प्रेक्षक हो, जिवंत आहेत म्हटलेले असतात ना मधुभाऊ, तर ते सगळं आता अर्जुन सांगत असतो सायलीला बघा प्रेक्षक हो. काय असं म्हणते आता सायली, माझे आई बाबा जिवंत आहेत असं म्हणते आता सायली. आणि आता तिला धक्का बसतो. तर आता प्रिया आलेली असते बघा प्रेक्षक हो आपल्या रूममध्ये. आणि आता ती ते गाठोडे घ्यायला आलेली असते. नागोबा तर म्हणाला होता की घरात कोणीच नसणार आहे असं म्हणते आता प्रिया. मग ह्याला चुकीची माहिती मिळाली का असं म्हणते आता ती. हे अर्जुन असताना मुद्दाम मला इथे पाठवलं असं म्हणते आता प्रिया. तर आता ती सगळं शोधायला लागते. मी ते सायलीचं गाठोडं घेते आणि इथून सटकते असं म्हणते आता प्रिया. तर आता ती गाठोडं बघायला जाते. तर गाठोडं मात्र मिळत नाही बघा तिला प्रेक्षक. तर आता खूप घाबरते प्रिया की गाठोडं का मिळत नाही आहे, का मिळत नाही आहे असं म्हणते आता ती. सायलीचं गाठोडं कुठे गेलं असं म्हणते आता प्रिया. मी तर इथेच ठेवलं होतं असं म्हणते आता प्रिया. चावली सुद्धा लावली होती आणि गेलं कुठे आहे असं म्हणते आता प्रिया. कुठे शोधू मी आता असं म्हणते आता प्रिया बघा प्रेक्षक. आणि इथे तिथे ती शोधायला लागते आता. आणि आता ती बघत असते सगळं कपाट उघडं करून. तर आता इथे सायलीला मात्र धक्का बसलेला असतो हे ऐकून की तिचे आई बाबा जिवंत आहेत म्हणून. आणि आता तिला रडायला येतं खूप. तर आता अर्जुन तिच्याकडे बघतो आणि तिला सांत्वना करतो आता तो. तर आता सायलीला खूप जास्त आनंद होतो आणि आता असते बघा ती प्रेक्षक हो. तर आता ती खूप आनंद तिला झालेला असतो. तर आता अर्जुन म्हणतो हो, आणि म्हणूनच त्यांना मी शोधण्याचा प्रयत्न करतोय असं म्हणतो आता. अर्जुनानं आता सायलीला खूप जास्त आनंद झालेला असतो. आणि आता तिला काय बोलायचं समजतच नाही. तर आता ती चालायला लागते इकडे तिकडे. तर आता इथे सायलीला काय समजतच नाही. तर आता इथे प्रिया मात्र सगळं सामान काढून बघत असते, कुठे आहे गाठोडं, कुठे आहे गाठोडं म्हणून. सगळं सामान ती बाहेर काढलेली असते बघा प्रेक्षक. कपडे बिपडे आणि सगळ्या फाईल्स बिल्स. तर आता इथे अर्जुन मात्र सायलीला बघत असतो. आणि आता तो तिला म्हणत असतो की जरा विचार कर सायली, मधुभाऊंच्या त्या अवस्थेत जेव्हा जेव्हा त्यांना जेमतेम बोलता येत होतं असं म्हणत होता अर्जुन, तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं असं म्हणत होता अर्जुन. कारण त्यांची अशी इच्छा आहे की मी तुझ्या आईबाबांचा शोध घ्यावा असं म्हणत होता अर्जुन. तुझी आणि त्यांची भेट घडून द्यावी. आता आपण दोघे मिळून त्यांना शोधूया असं म्हणत होता अर्जुन. तर आता सायली गप्पच थांबलेली असते आणि प्रियाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं बघा प्रेक्षक. आणि सगळं सामान ती काढून बघत असते आता. इकडे तिकडे सगळं शोधत असते ती. तर आता अर्जुन म्हणतो, बरं डॉक्टर काय म्हणाले तुला आठवतंय का असं म्हणत होता अर्जुन. ह्या अवस्थेत सुद्धा मधुभाऊंना सगळं ऐकू येते असं म्हणत होता अर्जुन. त्यांना सगळं कळते असं म्हणत होता अर्जुन. सो जस्ट इमॅजिन असं म्हणत होता अर्जुन. त्या जर तुझे खरे आईबाबा आपल्याला सापडले आणि ते जेव्हा मधुभाऊंना जाऊन भेटतील तर तेव्हा ते हेच सांगतील की त्यांच्यामुळे मधुभाऊंमुळे त्यांच्या मुलीला एक चांगलं आयुष्य मिळालंय आणि मग काय होईल असं म्हणत होता अर्जुन. हां, कदाचित ह्यामुळेच मधुभाऊ कोमामधून बाहेर सुद्धा येतील असं म्हणत होता अर्जुन. तर सायली खूप भावूक असते बघा प्रेक्षक. आणि आता इथे प्रिया खूप घाबरलेली असते. सायली असं म्हणत होता अर्जुन, मला माहिती आहे तुझ्या खऱ्या आईबाबांना शोधण्यासाठी तू माझी साथ देशील देशील ना असं म्हणत होता अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली गुंग असते आपल्याच विचारांमध्ये. आणि आता तो त्याचा हात पुढे करतो. प्लीज असं म्हणतो होता तो, प्लीज देशील ना साथ असं म्हणतो होता तो. प्लीज मला साथ देशील ना सायली असं म्हणतो बघा तो प्रेक्षक हो. तर आता इथे सायली मात्र काय बोलतच नाही त्याला. आणि आता इथे प्रिया मात्र आपल्याच कामामध्ये बिझी असते. तर आता इथे आजचा भाग संपतो बघा प्रेक्षक हो. तर आता बघूया रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे सायली आणि अर्जुनला दाखवले. तर आता सायली म्हणते माझ्या गाठोड्याचा ठाव ठिकाणा शोधायचा असेल तर एकच मार्ग आहे असं म्हणते आता सायली. ठरलं तर मग असं म्हणत अर्जुन. तू सायलीचं गाठोडं कुठे ठेवलेस हे मला माहिती आहे असं म्हणत अर्जुन. कुठे शोधू मी आता असं म्हणते आता प्रिया. आता तरी धडपडायची गरज होती का, पॅसेजमध्ये ते दिसले तर असं म्हणते आता प्रिया. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.